औचित्यवाडी. राम 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 राम. काय काढलंय आज लय कागद बाहेर काढलेत वाटणाचे. काही नाही ते जरा फेर आहे ना एक फेरामध्ये जरा बघतोय कुठून आलंय ती डेपुटी नाकाना प्रायव्हेट आहे ते. काय प्रायव्हेट आहे बघू द्या ऐका. मला एवढं काय आहे लगेच. लोकांचं बघायचं खरमाळे? महत्वाचे आहे तो खरमाळे कोण आहे? खरमाळे? वतनदारीचे ते आहेत करमाळे टरमाळे राहून दे आमचे. तुम्ही लय कागद काढले लय जुने काढले ते हे बघितलं का तहसीलदारांचा बघू शिक्का नाही काय कशाला काय बघू ना. लय तो मला नाद बारीक फाटन डेपुटी तिकडं काय- ना. काय- मी आता काय- महत्वाचे कागद आहेत ओढून चालतं ते काय लगेच? वडून लगेच काय? ऐका अहो, माझा कागद गाळ वहिनी एखादा महत्वाचे आहेत. खायला काय माकडे आहेत का काय कागद पाडून टाकतो. त्याला वाळवी लागली होती हा. कागद हे काय? जाते. कसलं सर्टिफिकेट? काही ना सगळे सर्टिफिकेट आहे ना माझ्या मृत्यूचं सर्टिफिकेट आहे घेता का नोंद लावून ग्रामपंचायत लय आडं बोलत आहो. आम्ही काय कागद घेऊन लाव वारस. मी बघत होतो म्हणले खरमाळे नाव काय आहे बघावं फक्त काय आहे. लई घाण सवय सवय जाणार नाही तुमच्या. तुम्ही ग्रामपंचायतचं दप्तर आहे का डेपुटी चाष्टा बंद करा ना. एखादा कागद फाटला तर लाखाचे 12,000 लई एवढं लगेच काय होते बोलाय? स्टेटीचे कागद आहेत मोठं आहे बोला असं ते काय. जरा ईशाचा गोळ आहेत. ऐका ऐका नाही तुम्ही काय बघून माहिती द्यायची. आहे बरं. आता काय तुमचं लय महत्वाचं आहे. जातो भाऊ बरोबर जाऊ तिकडे. तुम्हाला बोलावलं कोणी हे उघडलं नाही का अजून येणे कुठे गेलं हे? हॅलो अरे कुठे आहे दुकान उघडेल नाही अजून तो लवकर ये तुझ्याकडे काम आहे जरा लवकर ये. हा हे आज कम नाही दुकान उघडलं. अहो जेवायला गेलो तो आता नेटकच गेलो आणि तुमचा फोन आला बोलायचं ना फोनवरच काय होतं त्याला अरे महत्वाचं काम होतं. एवढं काय महत्वाचं होतं डेपुटी अरे तुमचे हिताचे काम आणि एवढं काय महत्वाचं होतं. तसं नाही म्हणजे- नको सांगू का. नाही नाही सांगा ना काय कळलं पाहिजे ना. अरे तुझ्या आज्याची जमीन होती बर का. हां आता तुझ्या पांजेच्या काळात का काय तुझ्या पांजेचं नाव दिसतंय मला बर बरं का. चल तुझ्या पांजेनी ना सदाभाऊच्या आज्याला का पांज्याला खायला दिलेली तुझं नाव दिसलंय मला 1,000 रुपये दिलेले इथं बरं का. ते नोटिंग दिसलं 1,000 रुपयाला एवढी जमीन वापरायला दिली पण नंतर ते पैसे बी दिलेले इथं ती पण पावती दिसली मला. म्हणजे पैसे बी दिलेले पैसे दिलेलं पण लिहून दिलेलं आहे. हे ऐकून होतो बरं का मी माझ्या वडिलांनी सांगितलं आजोबांनी सांगितलं होतं असं असं की जमीन सदाभाऊच्या पंजाला त्यांना दिली होती खायला दिली पण पैसे परत दिले का नाही हे नव्हतं माहिती मी मला. बघितली ते पावती. होय मग आईला म्हणजे पैसे देऊन सुद्धा त्या माणसाने जमीन परत केली नाही. तुम्ही इतके दिवस गप्प बसले. आता आम्हाला वाटलं दिली त्यांना पैसे नाही परत केले म्हणून. बहुतेक तुला त्या टायमाला तो आजाला यांनी बरोबर गंडीला वतनदारकाराने तू सांगतो ती जमीन आहे ना ती तुम्ही हे करायला पाहिजे होती. ते घेता येईल ना मग आता बी आपल्याला पैसे दिलेत म्हणलं काय अडचण नाही. पण ते तुला कागद दाखवायला पाहिजे ना. हा कागद दाखवायला नको का. कागद आता काय झालं माहितीये का साधा भाऊ बसलाय कागद गोळा करीत म्हणजे कागद काढले होते सगळे बॅग ते म्हणून आपलं मी सहज गेलो आणि बोलता बोलता मला ती चिठ्ठी दिसली तिथं अरे पावती दिसली आणि त्याच्यातून मी बघितलं सदा भाऊन कुठं मला बघून देतोय सगळं कागद पण 100% ती पावती म्हणजे पाहिजे मिळवायची कशी डेपुटी आता ती मिळवायची तुझ्या स्तरावरती मिळव. आता मी तुला सांगितली बघ ज्याची जमीन त्याला भेटावं म्हणून माहिती तर पडे बाकी आहे ना खरंय खरंय ना. आज काही सोपं आहे का आज जमिनीचा भाव काय आहे ती हजाराची किंमत भाव बी आणि वतनदार घराने कुठं लई विकत घेतल्या त्या टायमाला अशा जमिनी सगळ्या अशाच वत नाही झाले ते 1,000 आणि 2,000 रुपये देऊन त्या टायमाला आजाचा सावकार होता सदा भाऊचा. मग कोणाला बी पैसे गावातले लोक कागद घाण ठेवायचे. तुला सांगतो जमीन जाऊन नको देऊ. मी काय करतो जमलं ना तो कागद घ्यायचा म्हणजे तिथून चोरायचा प्रयत्न साधा भाऊ करतो. तुला तसा कागद देणार नाही. तुला काहीतरी डाव करून तो कागद घ्यावा लागेल. पाहतो ना मी जाऊन. मा नाव सांगू नको. नाही नाही तुमचं नाव तुला काय सांगितलं सांगतो. नाही नाही मी बरं तुमचं का? नाव नाही सांगितलं हा. मी करतो उगाच काहीतरी. त्याची जमीन त्याला भेटावं म्हणून मी बोल. हा हा नाही नाही. हा हो शामराव एवढं काय धावत धावत चाललं काय झालं? नाही ऐक ना मी तुला आहे ना थोड्या वेळाने सांगतो थोडं महत्वाचं काय माझ्या मागे. अहो पण काय सांगतो तुला सांगतो. लई दमल्यासारखं होतंय गड्या. दमशीन आता खाऊन 2 तास झोपायची सवय रोज तुला पोट बघ कसं चाललंय काय पुढं काय रे बसवणी. तुम्ही हा गाबळ
काय नाही. मार्कशीट आहे काय? हा मार्कशीट आहे. कोणाचं आहे? पंजाचं आहे माझ्या. होय, हा 10वीचं आहे. बघू का किती मार्क पडले होते? नको तुला नाही वाचता यायचं ती. म्हणजे डेहराडूनला होते आजोबा. कुठं? डेहराडून पंडित नेहरू ते एकाच वर्गात होते, पण इकडे दुष्काळ पडल्यामुळे आले. त्यांचं पंतप्रधान पद हुकलं ना, नाहीतर आजोबाचा नंबर होताच. असं ना? हा हा हा. उठ उचक नका ना महत्वाचे कागदपत्र. पाहतो तो काय आहे काय नाही. तुला ते समजणार नाही. तुला ते हे इंग्रजीत आहे ना, हे बघ बरं. हा नाही डोक्यात घुसत नाही नाही ते घुसायचं. भाषाच करत नाही. इंग्रजांची इंग्रजी होती ती काय डोक्यात सांगता? घुसण्यासारखी अशी? ना. अरे बापरे, ही आत्ताची नाही. 70 वर्ष झाले जाऊन तरी आपल्याला अशी आहे ना अजून. आत्ताची आहे ना वॉकिंग टॉकिंग किंग. हा. असली इंग्रजी ते तवाची पक्की इंग्रजी होती. आजोबाचं मग हे सगळं दप्तर नेळितोय कुठं कुठं. वहिनी चहा टाका ना. हा चहा टाकून दे याच्यावरून वळून 3 वाटावर. तुला कशाला चहा रे? नको. दुपारी लोक इकडं पंखे लावून बसले नाही चहा टाका. निवडणूक आहे का? जा बरं दुकानात जा जा जा. मला बघू दे का नको बसू तिकडे वर खाली बस. इथं गरम होतंय. गार वाटतंय इथं मला म्हणून बसलो मी उलसात. तू मला कागदपत्र जोडायचे. जा निघतो लगेच चहा टाका. बऱ्या चहा आली कशाला तार फडायला आले न बोलावता मधीच. हो शामराव. ऐक ऐक ना, मी तुला ना 5 मिनिटांनी सांगतो ना काय ते. अगं लय गडबड. ऐक 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 तू माझा ऐक ना, सांगतो सांगतो. काय चाललंय शामरावचं? हो डेपुटी थांबा थांबा. आणला काय? अहो, कागद आणला? नाही ना राव. मग तो माणूस त्या पिशी पशीच बसलेला आहे. अरे काहीतरी करून नादी लावून आण ना गपची. मी कसा नादी लावणार आणि मीच कसं काय घेणार? तुम्हाला मदत करावं लागणार राव डेपुटी. येडा झाला का काय? सदा भाऊ सोप्पा आहे काय मदत करायला? मला बघितलं तर माझ्या नावाने आर्डर उगच. अहो तुम्ही नका चोरू. मग तुम्ही काय करा त्यांना आहे ना असं गप्पात नादी लावा. मी बरोबर मागून येतो, बरोबर तेवढा कागद घेऊन जातो. त्याशिवाय नाही होणार राव डेपुटी. तुम्ही एवढं मोठं काम केलंय माझ्यासाठी, मग एवढं करी नका तुम्ही सांगा बरं. तू कशाला मला त्या वाघाच्या तिथे अहो नेतो? तसं नाही. मग तुम्हाला वाटतं का माझी जमीन जावा माहिती त्याच्या कशात? अरे जावाने तू काहीतरी करून घे ना गपची. कोणाला तरी नाही दुसऱ्या नादी लावायला. अहो कस काय कोण येईन नाद लावायला आणि त्यांचा भरोसा राहील का? कसं आहे तुम्ही त्यांच्या लेवलची माणसं आहे. तुम्ही आवाज दिला का ते उठून येतील तिथून. आणि ते उठले का मी लगेच मी ना म्हणतो पापणी लावता कागद शोधतो लगेच लांपास करतो. अरे त्या माणसाने बघितलं तर म्हणून डेपुटीने बरोबर कळ लावायला चालू केलं. कशाला काय आमच्यात वाद लागते ना. नाही नाही कशाला काय वाद लागत नाही. काय होते सत्तेने वागा डेपुटी तुम्ही. अरे तुला काही सांगाव का नाही आज झाला भाऊ? हे असं आता आहे का? ते म्हणतात ना बाई लग्न करता होता का नवरा तुम्ही असं झालं भाऊ. वा आता एवढ्या वेळेस हा बरं आहे तू नवरे करून घ्यायला चल. चला बघ त्यांना ना बोलवणार कोणतो मी बरोबर कागद काढतो. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. शामराव थांब थांब थांब. ऐक ना तुम्ही. अहो काय काय धावपळ चालली? काय चाललं काय? तुला मी आलो सगळं सांगतो पण आता अडवू नको. हा अच्छा. काय काढलंय काय कळना भाऊ सदा भाऊनी. आम्ही फिरून आलो तर गावातून तरी अजून चालूच आहे भाऊ. हो जुनं रेकॉर्ड आहे जरा. शामराव हा बघितलं घराचा प्लॅन लॅमिनेशन करून ठेवलाय. अहो तशी तर हवेलीचं डोक्यात होतं पंजोबाच्या, हा. पण ते पाया काचा लागला. हा, मग घर थोडं पुढं ढाकललं. हा. हे सदा भाऊ मला काय म्हणायचं, तुम्ही 150 फूट घेतलंय हे आणि हे 150 फूट तर नाहीये घर. अहो काळाच्या ओघात 100 फूट कट हा झालं. का? मग 50 फुटावरच आलं. आता वाड्याची पुढली बाजू येते 55 फुटाची. त्याला मध्ये चौक आहे नी. हो चौक आहे काय? हा, ते- चौकी म्हणजे दगडाचा बांधायचा चिरेबंदी. इकडून बस ते चौकन बिऊक तुला दाखवतो. इकडं मग कागदपत्र जाते नि इकडं तिकडं. ए, बस रे मागं. इकडे. इकडे काय गेला तू आतमध्ये? बस इकडून. डोक्यावर बसतो का काय डेपुटीच्या? बसूनच आहे ना बाबा. डेपुटी उचकू नका. बघत ते सगळे जुने कागदपत्र. तो त्यांच्या आज्याचा डेहराडूनचा मार्कशीट आहे. वाचता येत नाही आपल्याला. नाही का? हा आमच्या आज्याचं जुने डेहराडून. पंतप्रधान व्हायची होती ती पंतप्रधान. हा 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 जाऊ दे, डेहराडून बसू दे त्यांना, चला. आणि याचा आज मी शाळेत घातला होता पण नुसती भून भून त्याच्यामुळे इथं ठेवला. माझा आज गेला डेहराडूनला. जाऊ त्यांचे कागदपत्र. चल 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 जाऊ का? कुठे गेलते? आलतो असंच फिरत फिरत. काय नाही तुम्ही दिसले म्हणून आलोत परत. मग दुपारचं फिरू नका. हा, चला चला. तुम्हाला उष्माघात होईल.
पहिलं या डेपोटीचे श्यामेचे का चक्र घातले असतात. आधी श्यामे आला, नाही डेपुटी आला आधी, मग श्यामे आला. आता डेपुटी श्याम्या दोघं आले. काय नक्की घ्यावं लागेल, शोध घ्यावा लागेल. वतनदार चला बरं. अरे चला. वतनदार, हा तुमच्या पण माग गडबड आहे का? हा, तुला कसं काय कळालं? अहो आता ते डेपुटी आणि शामरावच्या माग गडबड होती, हा म्हटलं तुमच्या माग असं. हा गडबडच आहे. अहो पण मला सांगा ना काय झालं. येताना सांगू का तुला? आता माझ्या मागे आहे ना गडबड आहे. अहो काय झालं या सगळ्यांना? सगळ्यांच्याच माग गडबड आहे. बाबा वाघाच्या तावडीतून काढावं लागलं. हा? तो माणूस काय सोप्पा नव्हता, तरी मी म्हणलं संशय येतो का काय. बरोबर तुम्ही त्याला त्या प्लॅनच्या नादात गुतील तर म्हणजे की काढ टाकला खिशात. नाही तर परत ह्यो कागदच नसर पाडा नसता आपल्याला. काही एवढं लो आण ठेवून दिलेलं पिशवीमध्ये केव्हा सापडा असतो आपल्याला. पाहिलं बरोबर आणला गाड्या त्योचे. हा मग हे बघ बरं, 1000 रुपये दिलेले पावतीची ती. करमाळे. पावतीचे. मी काय म्हणलं तुला, मी काय खोटं बोलणार आहे का? का साधा भाऊ? काय नाही, हा? काय नाही म्हणलं. तुम्ही माझ्याकडे पाय मोकळा करायला आले. हम्म. मी बी लय वेळ बसलो होतो, म्हणलं आपला पाय मोकळा करून यावा. सोड सोड, बघू काय उचलेगिरी चालू होती ते तरी बघू दे. काय पाठीला डोळे आहेत का काय? कस काय कळालं माग आले लगेच? हा, ही सरपावती होती. हे देऊन टाका ना मग. आता कळलं जे तुम्हाला तर मग माया पंजानी तुम्हाला 1000 रुपये परत केल्याची पावती आहे. जमीन अजून खाताय तुम्ही. हे सरपावते जरा देऊन टाका ना. वतन घेतले तुम्ही लोकांचे, पण काहींचे वतन देऊन टाका माग आता. अर्ध्या आळपंडानी पिवळे होऊन लोकांना सल्ले देऊ नका डेपोटी. पहिल्यांदा आले, बसले, आपला कागद अहो खोली किताब आहे, कागदपत्र घाळ होते म्हणून हात लावू नका. तुम्हाला वाटलं याच्यात काय आणि तो कागद दिसला आणि तुम्ही याला सांगितलं होय. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जज झाले, तुम्ही लगेच निकाल देऊन टाकला तुझी जमीन तुला येईन. आमचा आजब आहे ना जस त्याच्या हितासाठी लढला. आम्ही बी त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आलेत. ज्याची जमीन त्याला जाईल म्हणून आमचा जीव तुटत होता. याची जमीन इतके दिवस खाताय तुम्ही, ती माग द्या. त्यासाठी आमचं चाललं होतं. त्यांचा काय फायदा आहे? सांगा बरं साधा तुम्ही. तुम्ही कर आणि घाल कानात नाही तर नाकात. खरेदी खते माझ्याकड. तो व्यवहार पुरा झाला. तुझ्या आज्याचं पोट भरलं नाही उसनवारीत, ते म्हणलं एवढं डबुलं लागत आहे. माझ्या आज्यानी डायरेक्ट पैसे दिले आणि खरेदी खत केले. खरेदी खताची नक्कल लागत असली ना ते म्हणले असते तर ते दिलं असतं ना फेर काढून. म्हणजे एवढा भामट्यावनी तुम्ही नादी लावायचं, पुढं यांनी मागून कागद काढायचं. आहो ज्या शाळेत तुम्ही शिकले, मॉनिटर हो तुम्ही त्या वर्गातले वर्ष. पण हे जे आजानी केलं आता त्याला काय माहिती, तुम्ही खरेदी करून द्या सुप्रीम कोर्टात द्या. त्याला चांगला वकील द्या वरचा. सिब्बल फिब्बल कोणता तरी मोठा वकील द्या. जेठमालेनी मेठमाल्यानी देऊन टाका, घेऊन टाका जमीन. आणि तू बघ ना कागदपत्र काढून नेमकं काय झालेलं आहे काय नाही. तू इतके दिवस कमून झोपला. फेर काढायचं कळण ना. हे सल्ला द्यायला यांचं इंजेक्शन तू लगेच टनटाने उड्या मारायला लागला. अहो जरा नका माणसं घालू. पण असलं तर मला काय म्हणायचं आहे ना माझ्या आज्याची. तुझ्याकडे तर तुझा कागद बघन कर ना. डेपुटी सांगत तुला पैसे दिले तर आजीची जमीन मिळत. लाव एखादा वकील. खालच्या कोर्टात तर काय जुमानीत नाही, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जा. काय म्हणतोय आम्ही त्याला म्हणलो नाही जमीन घ्यावी म्हणून. ज्याची हक्काची त्याला देऊन टाका. नुसतं काढी टाकून नका शेकत बसू. जरा त्याच्या सासू घाली जा जळण. आणि लई तळतळ आहे ना हळहळ. एखादा चांगला वकील बघून द्या, त्याची फी द्या आणि निम्मा अर्ध जिंकले तर तुम्हाला राहू द्या. नाही आम्ही नाही काड्या टाकीत. आम्ही गावाला जपतच आलो. एवढे बोळा आहे का? आग लावीत आले आम्ही इजित आलो. फक्त आता लोकांच्या घरी लय आग नका लावून देऊ. तुमचंच बघा स्वतःचे उदाहरण दुसऱ्याला नका देऊ. लागले सांगायला बघ काय काय बघ ती वाचलं का नाही नीट. पावती हे भाऊ देऊन टाक. आपण काय नका पावती. तूच आहे ना लॅमिनेशन कर. जर कुठं टाकलीच तर भिजली नाही पाहिजे. राहू दे तुला राहू दे. खरेदी खताचं आहे ना नक्कल आहे माझ्याकडे. फेरफारात नोंद आहे. फेरफार असतो त्याचा. डेपुटी सांगते ना तू लगेच फराक येशील. बंद कर जरा. बरं हे बघ सूक्ष्म मोक्ष लागन.
त्यांच्याकडे ते म्हणते तर नक्कल आहे. नक्कल जर असली तर मग चल जा म्हणतो तुला जमीन नाही का? नाही नाही तुम्ही बघायची तहसील मध्ये जायचं फेर काढायचा तिथून जुनी नक्कल. आमच्या आज्यानी तुमच्या आज्याला दारू पाजली गांजा मारला का बिंड्या देऊन अंगठे घेतले कसं आहे केले बघायचे सगळं मुडीवाला आणायचा मुडी लिपीतलं वाचून घ्यायचं नका घालू माणसं नाही काय नाही कागद देऊन टाका मग त्यांना करा चांगले ही आणि नक्कल काढून बघ. हा आवाज सल्ला द्यायला तुम्हीच होते त्याला कशाला नक्कल काढायला येता नक्कल काढू द्या ना जरा. तुम्हीच काढून द्यायची वकील बघून द्यायचा लढायचं कोर्टात हे न तिथून बाण आणायचं कमी करा डेपुटी झेपायचं नाही. तुला सांग का वतनदार घालणार बोलायला ऐकणार नाही. आता ते म्हणते ना काहीतरी तथ्य असन तर आता आपली नक्कल काढून बघायची बरं का. त्याच्यात जर काही तथ्य असेल परत आले काय ते सांगायला आलोय काय ज्या खरेदी आहेत ना हा गेले असते अपघातानी माणसं आमचे जर लांड्याला बडे तुमचे 2 घरे गावाण्यांचे गावाच्या आवती होती सगळी स्टेट केली हे कारस्थान तुमचे आहेत आम्ही सच्चे वागलो ना म्हणून नाहीतर अख्खं गाव आमच्या खाली असतं. गालातली गालात हसू नका परमेश्वर आहे ना बघत असतो त्याचा मार आहे ना लागत असतो आवाज नाही येत वळ मात्र हातभर उठत असतो. तिने ना पहिल्यापासून आडूच केलंय यांच्या आजापांजनी ना अशी भ्याव दाखवूनच पहिल्यापासून हे केलंय. आपल्याला सोक्ष मोक्ष लावा लागेल बरं का. तो आहे ना ते म्हणते तर नक्कल आहे. नक्कल जर असली आणि तुपल्या आजन जर खरेदी दिलेली असते तर आपण जमीन सोडून देऊ. हा. बरोबर ते आहे ते आहे. हा हे बघ असं होतं तुला म्हणलो तर मला नेऊ नको असं तर तुला राहायला बाजूला आमच्या दोघांनीच लागली मला मग नाही करून मी आणला म्हणायचं बरं का. जा पळ.